हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये कॉर्पोरेट टॅरोमध्ये. आज आपण बघणार आहोत बुधवारी जन्म झालेल्या मुलांबद्दल. त्यापूर्वी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुरू करूयात प्रेयरपासून. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गेल्या काही व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं की कसं ज्योतिषशास्त्रामध्ये जन्मवाराला हे खूप जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. न्यूमरोलॉजीमध्ये किंवा इतर अकल्ट सायन्सेसमध्ये आपण जन्मवाराला इतकं महत्त्व देत नाही, पण ज्योतिषशास्त्राला जन्मवार, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण याही गोष्टींना खूप जास्त महत्त्व आहे. गेल्या दोन ह्याच्यात आपण पाहिलं सोमवारी आणि मंगळवारी जन्मलेल्या मुलांचं कॅरेक्टरिस्टिक्स. आज आपण बघणार आहोत की बुधवारी जन्म झालेली मुलं यांचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स कसे असतात, बुधवार या वारामुळे त्यांच्या नेचरवर काय फरक पडतो. बुधवार या वाराचा कारक ग्रह जो आहे तो आहे बुध, बृहस्पती. जसं आपण पूर्वी बघितलं आहे की बृहस्पती कोण आहे, बुध ह्याला आपण प्रिन्स म्हणलेलं आहे, राजकुमार आहे तो. राजकुमार कसा आहे, राजकुमार अल्लड आहे, राजकुमार हट्टी आहे, त्याला सगळं जाणून घ्यायची क्युरिओसिटी आहे. जी मुलं बुधवारी जन्माला आलेली असतात ही सुद्धा एक छोट्या इनोसंट बालकाप्रमाणे असतात. त्यांना सगळं जाणून घ्यायची क्युरिओसिटी असते. त्यामुळे तुम्ही बघाल की त्यांच्या कामाची गोष्ट ही जोपर्यंत तुम्ही बोलताय तोपर्यंत ते तुमच्या समोर राहतील, तुमच्याशी छान बोलतील, पण ज्या मिनिटाला त्यांचं काम झालं की त्या मिनिटाला ते पळून जातील, ते तिथे थांबणार नाहीत. एक गोष्ट आहे की ह्या लोकांना पेशन्स हा बिलकुलही नसतो. शांतपणे एकाच ठिकाणी एकाच कामात रममाण हे लोक फार वेळ होत नाहीत. त्यांचं काम झालं की ते निघून जातात. खूप इम्पेशंट लोक आहेत, पण हुशारही खूप आहेत. बुध हा ग्रह जो आहे हा कम्युनिकेशन स्किल्सचा कारक आहे, हा बुद्धीचा कारक आहे. बेसिकली ज्यांचा जन्म बुधवारी झाला आहे यांची वाणी अतिशय प्रभावशील असते, खूप गोड असते. अशी लोक जेव्हा बोलायला लागतात ना तेव्हा तुम्हाला त्यांच्या ऐकत बसावंसं वाटतं. क्युरिओसिटी खूप असल्यामुळे हे लोक काय करतात, बरेचशा सब्जेक्टचा अभ्यास करतात. भले तो पूर्ण डिटेल्समध्ये ते करतील किंवा नाही करतील, पण दीज पीपल आर मास्टर्स ऑफ ऑल ट्रेड्स. दे आर जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. मास्टर्स दे माइट बी ऑफ फ्यू, पण त्यांना सगळंच जाणून घ्यायचं असतं. त्यांना खोल अभ्यास असतो. विशेष करून गणित आणि लॉजिकल रिझनिंग हे त्यांचे फेवरेट सब्जेक्ट्स असतात. मॅथमॅटिक्स दे लव लॉजिकल रिझनिंग. त्यामुळे अशा लोकांनी ज्यांचा जन्म बुधवारी झाला आहे त्यांनी करिअर निवडताना या गोष्टीचा नक्की विचार करावा की यू कॅन डू अ करिअर विच इज रिलेटेड विथ युअर कम्युनिकेशन स्किल्स, विच इज रिलेटेड विथ युअर ॲनालिटिकल स्किल्स, विच इज रिलेटेड टू मॅथमॅटिकल स्किल्स और लॉजिकल अँड रिझनिंग. जसं ॲनालिटिकल जॉब्स आहेत, जसं लॉजिकल रिझनिंगचे जॉब्स आहेत, दीज पीपल कॅन बी बेस्ट लॉयर्स. कम्युनिकेशनमध्ये ह्यांचा हात धरणं पॉसिबल नाही आहे. दीज पीपल कॅन मेक गुड बिझनेसमॅन. कारण बोलणं, वाक्यचातुर्य हे शिकलं पाहिजे तर ते बुधाकडूनच, राईट. आणि मुळातच ज्यांचा कारकग्रहच बुध आहे अशा लोकांचं कम्युनिकेशन स्किल्स तर यू कॅन अंडरस्टँड, दे आर बेस्ट कम्युनिकेशन स्किल्स. अशा लोकांचं एकच आहे की हे लोक जास्त वेळ कुठेही टिकू शकत नाही. या लोकांसाठी एक रेमेडी आहे की यांनी गणेश उपासना करावी, गणपतीची आराधना करावी. बुधवार हा आपण गणपती आराधनेचा दिवसही मानतो. या लोकांना जेव्हा फोकस करणं पॉसिबल होत नाही तर अशा लोकांनी देवी माता आणि गणपतीची उपासना करावी. देवी मातेची उपासना करा, गणपतीची उपासना करा. तुमचं फोकस वाढेल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. गोष्टी पूर्ण करण्याची जी एक ताकद लागते ती तुम्हाला मिळेल. बिकॉज यू पीपल आर हायली एनर्जेटिक. जसं आपण म्हणतो सोमवार हा आठवड्याचा पहिला वार असल्यामुळे लोकांची एनर्जी एक वेगळ्या लेवलला असते, मंगळवारी लोकांची एनर्जी एक वेगळ्या लेवलला असते.
बुधवार हा मध्य आहे आठवड्याचा, सो लोकांची एनर्जी एका वेगळ्या लेवलला असते. बुधवारी जे जन्म झालेला लोक आहेत, दीज आर हायली एनर्जेटिक, हायली क्रिएटिव्ह, व्हेरी टॉकेटिव्ह. तुम्ही यांची अजून एक गोष्ट नोटीस कराल की हे लोक सतत तुम्हाला प्रश्न विचारत राहतात, लहान मुलांसारखे प्रश्न विचारत राहतात. कधी कधी तुम्ही यांच्या प्रश्नाला उत्तरं देऊन देऊन थकतात, पण ह्यांची प्रश्न संपत नाहीत. सो या लेवलची क्युरिओसिटी या लोकांमध्ये आहे. प्लीज यूज वॉट एव्हर यू हॅव गॉट ॲज अ बून. ओके, तुमची क्युरिओसिटी, तुमचं ॲनालिटिकल नेचर, तुमचं लॉजिकल नेचर हे जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये वापरलं तर डेफिनेटली यू पीपल विल बी मच मोर सक्सेसफुल. ओके, अजून एक गोष्ट या लोकांची आहे की बिकॉज दे आर क्युरियस, बिकॉज दे आर ॲनालिटिकल, दे टेंड टू बी ॲन ओव्हरथिंकर. अतिविचार करत बसायचं, कुठल्याही गोष्टीत छोट्या छोट्या गोष्टींचाही अतिविचार करत बसतात. आणि त्याच्यामुळे होतं काय की मग नेचर थोडंसं चिडचिडं होण्याची शक्यता आहे. बी पीचे त्रास त्यांना संभावतात. हे लोक बरेचदा जेव्हा तुमचा बुध तुमच्या पत्रिकेत चांगला नसेल, यू माइट गो इन टू डिप्रेशन और यू माइट फेस सम काइंड ऑफ अन मेंटल इलनेस. सो बुध जर तुम्हाला सुधारायचं असेल, तुमच्या पत्रिकेत तुमचा बुध जर स्ट्रॉंग करायचं असेल, तर ह्याच्यासाठी गणेश उपासना करणं ही गरजेचं आहे. बुधवारी जर तुम्ही शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक केला तर तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम्सही सॉल्व्ह होतील. तुमचे फायनान्शियल ऑब्स्टॅकल्स, हर्डल्स, जर तुम्हाला खूप दिवसांपासून काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, तुमचे ते सॉल्व्ह होत नसतील, तर हा उपाय नक्की करून बघा. दर बुधवारी शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक घाला. जिथे पॉसिबल असेल तिथे हे उपाय नक्की करून बघा. अजून एक गोष्ट अशी आहे की बुध जो आहे, ह्या लोकांना स्किन डिझिजेस आणि इरिटेशन हेही जास्त संभवतात. सो दिस इज ऑल अबाउट पीपल बॉर्न ऑन वेनसडे. तुमच्या आजूबाजूला अशी लोकं आहेत का ज्यांचा जन्मदिवस तुम्हाला माहीत आहे की वेनसडे आहे आणि हे कॅरेक्टर्स त्यांच्याबरोबर मॅच होत आहेत का, हे मला नक्की कळवा. आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट्स. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. आणि आज पूर्ण जल्लोषात शिवजयंती सगळीकडेच साजरी होती आहे. तुम्हीही भरभरून आनंद घ्या. उद्या आपण भेटूयात विथ पीपल बॉर्न ऑन थर्सडे. टिल देन प्लीज स्टे ट्यून, टेक केअर, एन्जॉय युअर डे. बाय.